दी विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा. दी विटा मर्चंट बँकेत ठेवींचे व्याजदर वाढले. सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची आणि निर्णायक स्थिरता आणणारी, आपुलकी जपणारी आपली बँक म्हणजेच दी विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा सांगली. दी विटा मर्चंट बँक म्हणजे सभासद, ठेवीदार आणि खातेधारकांची अतूट नाते व संबंध जपणारी बँक. सर्वसामान्यांच्या प्रत्येक आर्थिक अडीअडचणीत मदतीचा हात पुढे करणारी बँक म्हणजेच दी विटा मर्चंट बँक. 8 जिल्ह्यांमधून 22 शाखेद्वारे उत्कृष्ट आणि तत्पर सेवा देण्याची परंपरा. कोणत्याही नवीन 2 व 4 चाकी वैयक्तिक वाहन खरेदीला 10% व्याजदर, गृहकर्ज आणि घरकुल कर्ज योजनेवर 10% व्याजदर, तसेच घरकुल घर तारण योजनेअंतर्गत ई-मॅन्डेट पेमेंट सर्व्हिस नुसार कर्ज घेतल्यास 9% व्याजदर असणार. व्यवसाय करण्यासाठी 12.5% व्याजदराने कर्ज उपलब्ध. 7 दिवस ते 1 वर्षांपर्यंतच्या ठेवींना विविध व्याजदर. 1 वर्षापुढील सर्व ठेवींना मिळणार तब्बल 8% ते 8.5% व्याजदर. सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सेवकांना 0.5% जास्त व्याजदर. सेव्हिंग्स ठेवीवर 3% व्याजदर, तर 5 लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण. दाम दीडपट योजना 5 वर्षे 1 महिना, तर दाम दुप्पट योजना 8 वर्षे 9 महिना. आमचा पत्ता प्रधान कार्यालय, यशवंतनगर, साळशिंगे रोड, विटा सांगली. नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज. सांगली न्यूजचा इम्पॅक्ट. रस्त्यावरील खड्डे भरले. विटा सांगली महामार्गावरून खड्डेमुक्त रस्त्यावरून प्रवास. विटा सांगली महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांबाबत सांगली न्यूजने प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचे वार्तांकन केले होते. त्यानंतर प्रशासनाने खडबडीने जागे होऊन तत्काळ खड्डे भरले आहेत. विटा सांगली मार्ग खड्ड्यांचाच झाल्याचे सर्व प्रवासी आणि वाहनधारकांना पाहायला मिळत होता. आता मात्र यातून सर्वसामान्य वाहनधारक आणि प्रवासी वर्ग यांची सुटका झाली आहे. त्यामुळे संभाव्य होणारे वाहनांचे नुकसानही टळणार आहे. त्याचप्रमाणे वृद्ध आणि महिला वर्गही यामुळे सुखावला आहे. विटा तासगाव सांगली महामार्ग अत्यंत खराब आणि खड्डेमय झाला होता. या खराब रस्त्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत होते. अनेक जणांना या खड्ड्यांमुळे शारीरिक वेदना आणि मुकामारही सहन करावा लागत होता. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी वर्ग, वाहनधारक आणि नागरिक त्रस्त झाले होते. यासाठी सांगली न्यूजने प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन रस्त्यांची पाहणी करून त्याची बातमी केली होती. यावर प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत हे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते. या मार्गावरील असणाऱ्या सर्व खड्ड्यांवर डागडुजी करून काही ठिकाणी पॅचवर्कही करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारक यांच्यासह प्रवाशांना खड्डेमुक्त रस्त्यावरून प्रवास करणे शक्य होणार आहे. तसेच प्रशासनाने जिल्हाभरातील असणाऱ्या सर्व रस्त्यांची पाहणी करून ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या सर्व ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.